जहां एक और दिवाली की रौनक पूरे देश में दिखाई दी, वहीं ठाणे के भिवंडी तालुका के खोनी गांव में आज भी एक अनोखी परंपरा निभाई जाती है। वो है बलि प्रतिपदा की। इस दिन किसान राजा बलिराजा की शक्ति की पूजा की जाती है। खास बात यह है कि गांव के बलिराम पाटिल पिछले 50 वर्षों से भिवंडी शहर के पास खोनी गांव में इस परंपरा का पालन कर रहे हैं और उनसे पहले उनके पिता और चाचा ने इस परंपरा को जारी रखा था। बलि प्रतिपदा के दिन सुबह सूर्योदय से पहले खेत से 5 से 7 फीट लंबा अंबाड़ी का पौधा लाया जाता है और उसकी पूजा करने के बाद अपने आंगन में लगाया जाता है। उसके बाद गांव के असंख्य नागरिक और युवा पौधे को उखाड़ने की कोशिश करते हैं, लेकिन ये उखाड़ नहीं पाते। 1 या 2 नहीं बल्कि 4 या 5 लोग मिलकर इसके लिए प्रयास करते हैं, लेकिन 4-5 लोग मिलकर भी उस पौधे को नहीं हिला पाते। नमस्कार, आज बलि प्रतिपदेचा दिन आहे। सर्वप्रथम सर्व भारतवासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या गावामध्ये बलि प्रतिपदेच्या दिवशी हे झाड लावलं जातं। हे झाड कित्येक वर्षापासून आपल्या गावामध्ये लावलं जातं। म्हणजे कमीत कमी हे झाड लावण्याच्या प्रथेला 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असतील। हे झाड पूर्वी आमच्या गावातील चंद्रबामा पाटील हे लावत होते। ते पोलीस पाटील होते आमच्या गावचे। त्यानंतर सन्माननीय बालाराम शांताराम पाटील हे झाड लावत होते आणि आता त्यांचे सुपुत्र श्रीयुत धनाजी बालाराम पाटील हे झाड लावत आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून हे झाड उपटणाऱ्यांसाठी आम्ही 25,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक ठेवलेलं आहे युवा मित्र मंडळ सार्वजनिक खोनीगाव तर्फे। हे झाड उपटण्याचा उद्घाटन करण्यासाठी निजामपुरा पोलीस स्टेशनचे पीआय आतापर्यंत जेवढे पीआय झाले ते सर्व इथे आलेले आहेत। पहिला मान आम्ही निजामपुरा पोलिसांना देतो। तदनंतर आदरणीय आमदार महेशजी चौगुले देखील, आदरणीय आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब आणि असे अनेक मंडळी, अनेक पाहुणे हे झाडाचा हे पाहण्यासाठी आतापर्यंत येऊन गेले। गावचे सरपंच, गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील आणि भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक सर्वच आतापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत आणि याही वर्षी हे झाड लावलेलं आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो, खास करून अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना, की हे झाड त्यांनी यावं, आजच्या दिवशी हे झाड उपटून दाखवावं। त्यांना आम्ही रोख रक्कम 25,000 रुपये पारितोषिक देऊ जातं आणि आतापर्यंत इतिहासामध्ये कोणीही झाड उपटू शकलं नाही। मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपण आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये येऊन हे झाड उपटावं। आपल्याला युवा मित्र मंडळ खोनीगाव ग्रामस्थांतर्फे 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।